सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या मराठी भाषेचा उल्लेख होतो आणि त्याच्यावरती जे प्रश्न विचारले जातील त्याच मराठी भाषेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आणि अभ्यासातील पहिला घटक म्हणजे मराठी भाषेचा उगम आणि त्याचे व्याकरण। मराठी भाषेच्या व्याकरणाचे पाहत असताना त्याची प्रथम पार्श्वभूमी देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर मराठी भाषेचा उगम हा कुठून कसा झाला आहे हे पहिल्यांदा पाहू। तर मराठी भाषेचा उगम हा संस्कृत व प्राकृत भाषेतून झालेला आहे व प्राकृत। आता ही संस्कृत भाषा म्हणजे ही आर्यांची भाषा व प्राकृत म्हणजे मूळ महाराष्ट्रीयन लोकांची भाषा। पूर्ववत आलेली मूळ महाराष्ट्रीयन लोक जी पूर्वी वापरायचे ती भाषा म्हणजे प्राकृत भाषा। जी ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली ती भाषा म्हणजे प्राकृत भाषा। आणि जेव्हा भारतात आर्य लोक आले त्यांची भाषा होती ती संस्कृत भाषा। या संस्कृत भाषेचा आणि मूळ महाराष्ट्रीय लोकांची जी प्राकृत भाषा होती या दोन्हींचा संगम होऊन मराठी भाषा उदयास आली। या दोन्हींचा संगम संस्कृत व प्राकृत या दोन्हींचा संगम मिळून मराठी भाषा ही उदयास आली। आता ह्या भाषेत आपल्या भारतातील भाषेचे दोन प्रकार पडतात। भाषेचे दोन प्रकार, एक आर्य गटातील आणि दुसरं द्रविडीय। आता आर्यन गटातील भाषा म्हणजे काय आणि द्रविडियन गटातील भाषा म्हणजे काय। ज्याप्रमाणे भारतामध्ये आर्य लोक आले त्याचप्रमाणे द्रविडियन लोक देखील भारतामध्ये आले आणि प्रत्येक व्यक्ती येत असताना तो त्याच्यासोबत भाषाही घेऊन येत असतो। तर ह्या आर्यन गटातील भाषा आता कोणकोणत्या, तर आर्यन गटातील भाषा ही मराठी, हिंदी, संस्कृत, आणि द्रविडियन गटातील भाषा म्हणजे तमिळ, तेलुगू, मल्याळम व कानडी। आर्यन गटातील भाषामध्ये आणखीन एका भाषेचा होतो उल्लेख म्हणजे गुजराती व बंगाली। आर्यन गटातील भाषा ह्या देवनागरी लिपी म्हणजे देवनागरी भाषा देखील म्हणून ओळखलं जातं। ह्याला दुसरं नाव आहे देवनागरी भाषा। आणि द्रविडियन लोक भाषेला अभिजात भाषा असं देखील म्हटलं जातं। आता देवनागरी लिपीतील भाषा म्हणजेच देवनागरी भाषा हे आर्य गटातील भाषांना म्हटलं जातं आणि द्रविडियन लोकांची अभिजात भाषा। आता अभिजात भाषा म्हणजे काय, अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषेत कोणत्याही अन्य भाषेचा मिलाप नाही आणि मूळ स्वरूपातच असलेल्या आणि अजूनपर्यंत त्यांची परंपरा जपत असलेल्या भाषांनाच आपल्याला अभिजात भाषा असं म्हटलं जातं। आणि अभिजात भाषांना शासनाकडून मान्यता प्राप्त मिळालेली असते। अशा भाषा म्हणजे द्रविडियन भाषा किंवा अभिजात भाषा आणि आर्य गटातील भाषा म्हणजे देवनागरी भाषा। असे मुख्य भारतातील भाषेचे दोन प्रकार पडतात। तर
आपण आर्य गटातील भाषा आणि द्रविडियन भाषा कोणत्या ह्याही पाहिल्या आणि त्यांना नेमकी कोणकोणती नावं दिली आहेत, त्यांची जादाची दुसरी नावं हेही पाहिलीत. म्हणजे आर्य गटातील भाषा ह्या देवनागरी भाषा म्हणूनही ओळखल्या जातात, तसंच द्रविडियन भाषा ह्या अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जातात. आता आपण पुढचा टॉपिक म्हणजे भाषेचं स्वरूप काय आहे हे आपण पाहूया. भाषा नेमकी त्याचं स्वरूप काय असतं आणि त्याचे मूळ मुद्दे काय आहे, भाषेची लक्षणं कोणती आहेत हे आपल्याला कळून येतं. म्हणजे भाषेचे स्वरूप. भाषेचे स्वरूप हे एकतर पहिल्यांदा मातृभाषा म्हणून ओळखलं जातं. मातृभाषा म्हणजेच कुटुंबाची भाषा, कुटुंबाची भाषा. दुसरं स्वरूप आहे ते बोलीभाषा. आपण व्यवहारात बोलण्यासाठी वापरणारी भाषा. बोलण्यासाठी किंवा संवादासाठी जी भाषा वापरतो ती म्हणजे बोलीभाषा. आणि तिसरा प्रकार पडतो ती राजभाषा. भारतामध्ये एकूण राज्यभाषा ह्या 22 प्रकाराच्या आहेत. 22 भाषा ह्या राज्यभाषा म्हणून ओळखल्या जातात. ह्या 22 भाषांना प्रत्येक राज्याने संमती दिली जाते त्याचा कार्यभाग सांभाळण्यासाठी. अशा भाषा म्हणजेच राज्यभाषा ज्या सरकारने मान्यता प्राप्त केलेल्या असतात. सरकारने कारभारासाठी, राज्य कारभारासाठी मान्यता दिलेली भाषा. तर राज्यभाषा म्हणजे संविधानाने मान्यता दिलेल्या अशा भाषा ज्या प्रत्येक राज्य आपल्या सरकारी कामामध्ये त्याचा वापर करतो. अशा आपल्या भारतामध्ये एकूण 22 भाषा आहेत ज्या राज्यभाषा म्हणून ओळखल्या जातात. तसंच आपण भाषेचे स्वरूप पाहताना पहिल्यांदा बघितलं मातृभाषा, दुसरं आहे बोलीभाषा आणि तिसरं आहे राज्यभाषा म्हणजेच प्रमाण भाषा असं देखील म्हटलं जातं. मातृभाषा ही कुटुंबाची भाषा असते. त्या किमान आपल्या भारतामध्ये 1652 इतक्या आहेत. तर बोलीभाषा म्हणजे जी व्यवहारात आपण जी वापरत असतो, आदान प्रदान करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी जी भाषा वापरत असतो ती म्हणजे बोलीभाषा. आणि राज्यभाषा म्हणजे जी प्रमाण भाषा, जी सरकारने संविधानाने जी मान्यता केलेली भाषा आहे तिच्या कामकाजासाठी ती म्हणजे राज्यभाषा. तर आपण भाषेचे स्वरूपात पाहत असताना ह्या 3 भाषेचे स्वरूप पाहिलं, मातृभाषा, बोलीभाषा. बोलीभाषेमध्ये प्रामुख्याने काही भाषांचा उल्लेख होतो तो म्हणजे अहिरणी, कोकणी, वऱ्हाडी, ह्या 3 भाषा ह्या बोलीभाषामध्ये वापरण्यात येतात त्या भाषा. तसंच राज्यभाषा ही तुम्हाला कळाले. इत्थंभूत हे इथपर्यंत भाषेचे स्वरूप हे अशा स्वरूपाचं असतं. तर आपण भाषा म्हणजे काय आणि भाषेची मूलतत्व कोणती आहेत हे आता आपण पाहू. भाषेची महत्व व गुण. एक, भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. म्हणजे त्याचा पहिला गुण विचार व्यक्त करण्याचे साधन, व्यक्त करणारे साधन. तसंच आता भाषा
विचार व्यक्त करत असतात त्यामध्ये बोलणारा आणि ऐकणारा हे दोघंही असतात. म्हणून बोलणारा व ऐकणारा या दोघांना जोडणारा पूल म्हणजे भाषा. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल. यांना जोडणारा पूल. तसंच भाषेला नदीची उपमा दिली जाते. कारण जशी नदी प्रवाहित असते तशीच भाषाही प्रवाहित असते. कारण ती ठराविक कालानंतर आणि प्रदेशानुसार ही बदलत गेलेली आहे. म्हणून नदीची उपमा ही भाषेला दिलेली आहे. तसंच भाषेतील 5 महत्त्वाची कौशल्ये आहेत. ती म्हणजे कौशल्य ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आणि 5वं म्हणजे आकलन. या 5 कौशल्यांवरती भाषा ही अवलंबून असते. भाषेचे मुख्य साधन म्हटलं तर ध्वनी असतो. ध्वनी हा मूलभूत घटक आहे. मूलभूत घटक. ध्वनीतून भाषा ही बोलली जाते, ती ऐकली जाते, त्याचप्रमाणे लिहिली जाते आणि आकलनात ही आणली जाते. म्हणजे भाषेतील मूलभूत घटक हा ध्वनी आहे. म्हणून भाषा ही ध्वन्यात्मक असं देखील म्हटलं जातं. तसेच भाषे ही विचारांचे आदान प्रदान करण्याच्या साधनाबरोबरच ते आत्माविष्काराचं काम देखील करतं. आत्माविष्काराचं काम. आत्माविष्काराचे साधन म्हणजे भाषेचं महत्त्व हे आपल्या जीवनात लक्षात येतं की भाषा हे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. ते 2 व्यक्तींना म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल आहे. ती नदीच्या प्रवाहासारखी असते. प्रदेशानुसार आणि काळानुसार बदलणारी असते. त्याच्यामध्ये प्रमुख असतं ते ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन करणे. या 5 कौशल्यावरती भाषा ही घटक अवलंबून असतो. आणि त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे ध्वनी. म्हणजे भाषा ही ध्वन्यात्मक असते आणि संवादाबरोबर, विचारांबरोबर आत्म्याचाही आविष्कार घडवून आणण्यासाठी भाषा ही महत्त्वाची ठरते. म्हणजे भाषाचं स्वरूप पाहिल्यानंतर आपण भाषेचे महत्त्व आणि त्याचे गुण हे 2 घटक आपण पाहिले आहे. आता भाषेबद्दल आपण पुढचा घटक पाहणार आहोत. ती भाषा कोणत्या प्रकारामध्ये मोडत असते. भाषेचे मुख्य प्रकार कोणते. मराठी भाषेचे 2 प्रकार आहेत. आणि खूपच लक्षात सोप्या पद्धतीनं ठेवण्यासाठी 2 प्रकार अशा पद्धतीनं आहेत की एक सांकेतिक व नैसर्गिक. आता सांकेतिक भाषा आणि नैसर्गिक भाषा म्हणजे काय. सांकेतिक भाषा म्हणजे ज्याला पुरावा असतो आणि नैसर्गिक भाषा म्हणजे ज्याला पुरावा नसतो. असं जरी लक्षात ठेवलं तर आपल्याला भाषेचे प्रकार लक्षात येतात. तर भाषेच्या 2 प्रकाराबरोबरच बोलीभाषा आणि प्रमाण भाषा हे देखील प्रकार पडत आहेत. तर बोलीभाषा म्हणजे आपण जी बोलण्यासाठी भाषा वापरत असतो ती बोलीभाषा, जी संवादासाठी आपण गृहीत धरतो ती बोलीभाषा. आणि प्रमाण भाषा म्हणजे शास्त्रशुद्ध भाषा.
जी साहित्यांमध्ये वापरली जाते तीच भाषा म्हणजे प्रमाण भाषा. सांकेतिक भाषा, नैसर्गिक भाषा म्हणजे नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो, म्हणजे बोलणे, ऐकणे, नाटक, हावभाव ह्या गोष्टींना कुठल्याही प्रकारचा पुरावा नसतो, ती भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा. आणि सांकेतिक भाषा म्हणजेच कृत्रिम भाषा, जिथं लिहिणे, टंकलेखन वगैरे जे केलं जातं ती भाषा म्हणजे लिहिणे ही सांकेतिक भाषा होते आणि बोलणे ही नैसर्गिक भाषा होते. म्हणजे इथे पुरावा नसतो आणि इथे पुरावा असतो. असे भाषेचे दोन प्रकार पडतात. आता भाषा आपण हा घटक पाहत असताना आपण एक प्रकार आता इथंपर्यंत आलो की सांकेतिक म्हणजे पुरावा आहे. मग भाषेला पुरावा आपण लिहिण्याद्वारे करतो. आता लिहित असताना आपल्याला एखाद्या लिपीचा किंवा अक्षरांचा, चिन्हांचा वापर होतो. म्हणजे भाषेचा पुढचा घटक येतो तो महत्त्वाचा घटक म्हणजे लिपी. आता आपण लिपी या घटकाचा अभ्यास करू. लिपी तर आपण मराठी भाषेची लिपी याचा आता अभ्यास करत आहोत. लिपी म्हणजे लिंपणे. लिपीचा अर्थ होतो चिन्ह, जेथं अक्षरांचा किंवा चिन्हांचा वापर केला जातो. चिन्हांचा वापर जिथे केला जातो त्याला लिपी असं म्हटलं जातं. चिन्हांच्या वापरातून जे भाषा उदयाला येते त्याला लिपी असं म्हटलं जातं. लिपी आता मराठी भाषेची लिपी आहे ती देवनागरी आहे. देवनागरी लिपी म्हणजे काय? देवनागरी लिपी म्हणजे एकतर प्रथम आपली मराठी भाषा ही आर्यन गटातील भाषा आहे आणि आर्यांची भाषा, आर्य लोक हे नगरामध्ये राहत होते. तसंच ते स्वतःला देव समजायचे म्हणून देवांच्या नगरीतली भाषा म्हणून देवनागरी भाषा. आणि ती देवनागरी भाषा असल्यामुळे त्याची लिपी ही देवनागरी लिपी. म्हणून मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी अशी आहे. आता देवनागरी लिपीची लक्षणे कोणती? तर एक, ही लिहिण्याची पद्धत आहे ती डावीकडून उजवीकडे. तसंच देवनागरी लिपीमध्ये शिरोरेषा महत्त्वाची असते. देवनागरी लिपीची लक्षणे ओळखण्याची कोणती? तर ती लिहिण्याची पद्धत असते डावीकडून उजवीकडे आणि त्याच्यावरती शिरोरेषा म्हणजे प्रत्येक शब्दांवरती जी रेषा मारली जाते तिला शिरोरेषा असं म्हटलं जातं. म्हणजे देवनागरी लिपीची लक्षणे या पद्धतीची आहेत. यांना देवनागरी लिपी असं म्हटलं जातं, जी आर्यन लोकांची गटातील मराठी भाषा आहे तिच्यासाठी वापरली गेलेली लिपी. आता ह्या भाषेचं महत्त्व काय? महत्त्वाचे मुद्दे कोणते जे मराठी भाषेतले आहेत महत्त्वाचे? भाषा हा शब्द कशातून आला? भाषा हा भाष्य या शब्दातून निर्मित झालेला शब्द आहे. लिपी हा शब्द लिप या शब्दातून निर्मित झालेला आहे. तर लिहिणे हा शब्द लिह ह्या शब्दातून निर्मित झालेले आहेत आणि हे तिन्ही शब्द हे संस्कृत आहेत. ह्यातूनच भाषा, लिपी आणि लिहिणे हे तीन शब्द निर्मित झालेले आहेत. आता आपल्याला मराठी भाषा म्हणजे काय हे समजलं, मराठी भाषेचा उगम म्हणजे काय समजलं. त्याचबरोबर आपण मराठी भाषेची लिपी कोणती देखील हे पाहिलं. आता आपण मराठी भाषेच्या मुख्य व्याकरणाची पुस्तकं कोणती आहेत आणि कोणत्या मराठी भाषेच्या पुस्तकांचा आपण वापर केला पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे हे प्रामुख्याने पाहू. तर
आपण जी लिपी पाहिली त्यातील प्राचीन लिपी, आपल्या भारतातील प्राचीन लिपी कोणत्या? प्राचीन लिपी कोणती? तर एक आहे ती ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी म्हणजे काय? जी साक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेली भाषा, म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. ब्रह्मदेवाने लिहिलेली भाषा अशी समज आहे. ब्राह्मी लिपी म्हणजे ब्रह्मदेवाने लिहिलेली आहे असा समज जिथे आहे ती भाषा म्हणजे ब्राह्मी लिपी, जी सर्वात प्राचीन लिपी आहे, जिला भाषेची लिपीची जननी असे म्हणतात. लिपींची जननी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या इतर भाषांची जी लिपी आहे, जी चिन्ह आहेत, त्या सर्वांची चिन्हच्या सर्व भाषांच्या लिपींची जी ओळख आहे, जी उगम पाहिला आहे, ती ब्राह्मी लिपीतून झालेला आहे. म्हणून हिला लिपींची जननी असं देखील म्हटलं जातं. कोणत्या लिपीला? तर ब्राह्मी लिपीला म्हटलं जातं. आणखीन एक प्राचीन लिपी म्हणजे खरोष्टी लिपी. खरिष्ठी लिपी, जी खरोष्टी लिपी जी गांधारी लिपी म्हणून देखील ओळखली जाते. गांधारी लिपी, गांधारी लिपी म्हणून ओळखली जाते. ह्या लिपीचा उपयोग जास्त करून बौद्ध लेखांमध्ये उल्लेख आहे. बौद्ध लेखांमध्ये खरोष्टी लिपीचा उल्लेख आपल्याला आढळतो. कुशाण काळात हे जास्त करून ही लिपी वापरली गेलेली आहे. कोणत्या काळात? कुशाण काळात. ही पण प्राचीन लिपी आहे, खरोष्टी लिपी, जी गांधारी लिपी म्हणून ओळखली जाते. जिथे बौद्ध लेखांमध्ये हिचा वापर केला गेला तो काळ म्हणजे कुशाण काळात जी वापरली गेली ती खरोष्टी लिपी. त्यानंतरनं 3 नंबरला आहे ती आपली देवनागरी लिपी. देवनागरी लिपी म्हणजे तुम्हाला आधीही सांगितलं त्याप्रमाणे देवनागरी लिपी म्हणजे आर्य हे नगरामध्ये राहायचे आणि आर्य हे स्वतःला देव मानले जायचे. त्यामुळे देवांच्या नगरातील भाषा म्हणजेच देवनागरी भाषा आणि त्याची लिपी म्हणजे देवनागरी लिपी म्हणजेच आर्यांची लिपी. आर्यांची लिपी. आणि चौथा प्रकार म्हणजे मोडी लिपी. बाळबोध. देवनागरी लिपीला बाळबोध असं देखील म्हणतात. बाळबोध लिपी. देवनागरी लिपीला आर्यांची लिपी बरोबर बाळबोध लिपी असं देखील म्हटलं जातं. तसंच प्रत्येक वर्णाला स्वतंत्र चिन्ह असल्यामुळे ह्या लिपीला पूर्ण लिपी, परिपूर्ण लिपी, पूर्ण लिपी असे देखील म्हटले जाते. म्हणजे बघा, देवनागरी लिपीला आर्यांची लिपी, बाळबोध लिपी आणि परिपूर्ण लिपी असं देखील म्हटलं जातं, कारण इथं प्रत्येक वर्णाला स्वतंत्र चिन्ह आहे म्हणून. तसंच चौथा प्रकार आहे ते मोडी लिपी, जिला धाव लिपी असं म्हटलं जातं. ह्या आपल्या संस्कृत भाषेतील शब्दांनाच आपलं मोडीत
मुरड घालून लिहिलेली भाषा, मुरड घालून लिहायची पद्धत, मुरड घालून एक शब्द लिहिले जायचे म्हणून तिला मुरड लिपी असं म्हटलं जायचं. म्हणजे आपल्या भारतातील भाषेतील प्राचीन लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी जी सर्वांची जननी आहे, प्रत्येक भाषेतील लिपीची जननी आहे, ती म्हणजे ब्राह्मी लिपी, जिचा समज असा पद्धतीने केला जातो जी ब्रह्मदेवाने साक्षात लिहिलेली लिपी असा समज आहे. खरोष्ट लिपी म्हणजे गांधारी लिपी, जिथे बौद्ध काळामध्ये म्हणजे कुशाण काळामध्ये या लिपीचा वापर करण्यात आला, ती खरोष्ट लिपी. आणि त्यानंतर देवनागरी लिपी जी आर्यांची भाषा आहे, त्या आर्यांच्या लिपीलाच देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बाळबोध लिपी असं म्हटलं जातं. आणि व्यंजनांचा पूर्ण व्यंजनांचा वापर करून परिपूर्णपणे तयार केलेली लिपी म्हणून परिपूर्ण लिपी असं म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार आहे ते मोडी लिपी, जी धाव लिपी म्हणून ओळखली जाते, जिथे अक्षरांना मुरड घालून लिहिण्याची पद्धत वापरली जाते. हे आपण लिपीच्या बाबतीत महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहे. तर आपण आता मराठी भाषेच्या प्रमुख व्याकरणाच्या पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत. ती कोणकोणती पुस्तकं आहेत की ज्याच्यातून आपल्याला मराठी भाषेच्या व्याकरणाबद्दलची प्रमुख आणि इत्थंभूत माहिती मिळते. मराठी भाषेतील प्रमुख पुस्तके. मराठी व्याकरणातलं पहिलं पुस्तक हे मराठी माणसाने न लिहिता हे इंग्लंडच्या माणसाने लिहिलं, ते म्हणजे विल्यम कॅरी. विल्यम कॅरी यांनी आपल्या मराठी भाषेचा अभ्यास करून पहिलं पुस्तक लिहिलं, द ग्रामर ऑफ मराठा. ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. हे साधारण 1805 या दरम्याने पुस्तक लिहिण्यात आलं. त्यानंतर मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करणारे प्रमुख म्हणजे गंगाधर शास्त्री फडके. यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं. हे 1836 मध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं. सर्वांना आपल्याला माहीत असलेले मराठी भाषेचे दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांना आपण मराठी भाषेचे व्याकरणाचे पाणिनी म्हणतो, यांनी देखील याच काळात आपलं मराठी व्याकरणाचं त्याच नावाचं दुसरं पुस्तक लिहिलं, ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं मराठी भाषेचे व्याकरण. तर चौथं पुस्तक आपण पाहतो तर मोरकेशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिलं. हे अलीकडच्या कालामध्ये म्हणजे 1911 या सालामध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी व्याकरणावर निबंध हे पुस्तक लिहिलं. मराठी व्याकरणावर निबंध असं पुस्तक लिहिलं. त्यानंतर कृपा कुलकर्णी यांचं देखील पुस्तक आपण मराठी व्याकरणासाठी अभ्यासतो, ते म्हणजे कृपा कुलकर्णी
कुलकर्णी यांचं पुस्तक मराठी व्याकरण कृपा कुलकर्णी यांनी मराठी व्याकरणाचे व्याकरण असं पुस्तक लिहिलं, जे आपण अभ्यासाला घेतो. म्हणजेच त्यांनी मराठी व्याकरणाचे व्याकरण हे अलीकडच्या काळामध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर प्राध्यापक अरविंद मंगरुळकरांनी देखील एक पुस्तक लिहिलं, जे मराठी व्याकरणाचा पुनर्विचार करण्यासाठीचं पुस्तक लिहिलं, ते म्हणजे प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. काय प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक लिहिलं. म्हणजे मराठी व्याकरणाच्या काही पुस्तकांमध्ये जी महत्त्वाची पुस्तकं जी अभ्यासली जातात, एकतर मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिलं ते म्हणजे विल्यम कॅरी यांनी पुस्तक लिहिलं, जे द ग्रामर ऑफ द मराठा 1805च्या दरम्यान हे त्यांनी पुस्तक लिहिले. त्यानंतर आपल्या मराठी व्याकरणाचा अभ्यास करायला आपल्याच लोकांनी सुरुवात केली. त्यातले गंगाधर शास्त्री फडके यांचं 1836मध्ये मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक पहिल्यांदा मुद्रित झालं. त्यानंतर दादोबा तरखडकरांचं मराठी भाषेचे व्याकरण हे त्याच काळामध्ये पुस्तक मुद्रित झालं. मोरोकेशे दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिलं आणि कृष्णा चिपळूणकर यांनी मराठी व्याकरणाचे निबंध असं पुस्तक लिहिलं. कृपा कुलकर्णी यांनी मराठी व्याकरणाचे व्याकरण अशा पुस्तकातून मराठी व्याकरणाचे आपल्याला धडे दिले. त्यानंतर प्राध्यापक अरविंद मंगरुळकरांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार ही पुस्तक लिहिल्यामुळे ही सारी पुस्तकं देखील मराठी व्याकरणाच्या अभ्यासातील महत्त्वाची पुस्तकं म्हणून ओळखली जातात. नंतर आपण मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये 3 दिग्गजांना 3 व्यक्तींना खूपच महत्त्वाचं स्थान देतो. ते 3 महत्त्वाचे व्यक्ती कोण, त्यांना कोणकोणत्या नावाने मराठी व्याकरणाच्या संदर्भात संबोधलं जातं ते पाहू. ती 3 नावे, महत्त्वाची 3 नावे म्हणजे महत्त्वाच्या व्यक्ती कोणत्या? 1. मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेचे पाणिनी. खरं तर 1800च्या काळामध्ये मराठी भाषेचा, मराठी व्याकरणाचा जेव्हा बाहेरील व्यक्ती करू लागले तेव्हा आपल्या लोकांनी अभ्यास सुरू केला. त्यामध्ये पहिलं नाव येतं खऱ्या अर्थाने ज्यांनी मराठी व्याकरणाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि ते सर्वांच्या समोर आणलं ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं, कारण त्यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाचा सखोल अभ्यास करून ते सर्वांसमोर आणलेलं आहे. म्हणून ते मराठी भाषेचे पाणिनी असं त्यांना म्हटलं जातं. तर दुसरं नाव हे महत्त्वाचं, ज्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतात. मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर तिसरं नाव त्याच पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेचे जॉन्सन. मराठी भाषेचे जॉन्सन ह्यांना कृष्णा शास्त्री चिपळूणकर यांना असं म्हटलं जातं.
तर महत्त्वाची 3 नावं जी मराठी व्याकरणामध्ये घेतली जातात आणि त्यांना विशेष नावाने ओळखलं जातं ती म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन हे कृष्णाशास्त्री चिपळूणकर. ह्या 3 लोकांच्या योगदानाने मराठी व्याकरणाला एक शास्त्रीय आधार मिळाला गेलेला आहे. तर ह्या 3 व्यक्तींच्या बरोबर आत्ताच्या काळातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे रंगनाथ पठारे. पठारे ज्यांनी मराठी भाषेला अभिजित भाषा मिळवण्यासाठी, अभिजित भाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली आणि त्याचे अध्यक्ष म्हणजे रंगनाथ पठारे, जे आता मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त करण्याच्या समितीचे अध्यक्ष म्हणून ओळखले जाते. असे हे 4थं नाथ जे आताच्या काळामध्ये महत्त्वाचं मराठी व्याकरणासाठी घेतलं जातं.